हॅलो. हा हॅलो आई. हा गुरुनाथ बोलतो. हाय बाई गुरुनाथ. आज बरं बाई वेळ मिळाला मॅपोट्याला मला फोन करायला. हे तर नेहमी तर सुनेचाच आवाज असते. आई आता कामात असतो म्हणून नाही करू शकत ना. आता केलाय ना. बाप्पा उपकारच केले नवा माय बापाला फोन करून. हा? आम्ही का आमच्या वेळेला कामं केलीच नाहीत का रे गुरु? आई आता हेच सगळं बोलत बसणार आहे की मी कशासाठी फोन केलाय ते पण ऐकणार आहेस? बरं बरं सांग बरं काऊन फोन केला? हा मला प्रमोशन मिळालंय. हाय बाई प्रमोशन झालं तुझं? हो आता वरच्या पोस्ट वर गेलोय मी. आता माझं पॅकेज पण वाढलंय आई. वा 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 बरं वाटलं बरं गुरु. अभिनंदन तुझं. थँक्यू थँक्यू. बाबा आहेत का? नाही ना ते बनसोडे काका आहेत ना त्यांच्यासोबत वावरात गेले. त्यांच्या सकाळीच गेले तर फोनही नाही लागून राहिला. आता येतीलच एवढ्यात. बस ते आले रे आले की सांगते बरं त्यांना. बर बर. खूप खुश होऊन जातील. आपल्या लेकराची प्रगती कोणत्या माय बापाला नाही आवडत? हा खूप कौतुक आहे बरं त्यांना तुझं. गुरु बरं वाटलं. आमच्या शुभेच्छा शुभ आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनबाईची पुण्याई. तिचा काय संबंध? हा म्हणजे मेहनत करायची मी आणि क्रेडिट मात्र तिला देतेस तू. काय बरं आता मी एकटीच बोलते का? अख्खं जग बोलते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. हो का नाही? कुठे आहे बरं स्त्री ती? दे दे फोन दे तिला. ती ती नाही आता. दे नावा. कुठे गेली ती? गेलीये म्हणजे हे इथेच ग रेवतीकडे गेलीये म्हणून आता नाहीये. तू एक काम कर ना तिच्या मोबाईलवर कर ना नंतर. बर करते करते. हा चल आणि हे पाय अधून मधून तूही फोन करत जा. बरं वाटते मनाला. हा हो हो आई करतो. ठेवते बरं. काळजी घे. हो आई चल बाय ठेवतो आता. तू अहो मी का येऊ शकत नाही का? नाही म्हणजे घाबरू नका. आत घरात येणार नाहीये. इथे बाहेरूनच बोलणार आहे. द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. झालं ना चल. थांबा थांबा. अजून बोलायचंय मला आणि ते बोलल्याशिवाय मी काही जाणार नाही. अभिनंदन. ऑफिसर म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळालं म्हणून. पण तुम्हाला प्रमोशन मिळालं असलं तरी माणूस म्हणून तुमचं दिवसेंदिवस डिमोशन होत चाललंय. काय? होता नाही. कसं आहे ना बुकेना 2 कारणांसाठी देतात. एक अभिनंदन करण्यासाठी आणि एक श्रद्धांजली देण्यासाठी. दिवसेंदिवस तुमच्यातली हुशारी वाढत चालली आहे म्हणून तुमचं अभिनंदन. तुमच्यातला चांगला माणूस दिवसेंदिवस मरत चाललाय म्हणून श्रद्धांजली. मी तर विचार सुद्धा केला नव्हता तर तुम्ही इतके बेईमान निर्लज्ज आणि कृतज्ञ असाल म्हणून. हे सगळं ऐकवायला आलीस तू इथे? नाही जाब विचारायला आलीये आणि तो विचारल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. कसला जाब? तुमचा राग माझ्यावरती होता ना? मग काऊन कपूर साहेबांवरती काढला? ते तर तुम्हाला देवाच्या जागी होते. त्यांनी सगळं काम शिकवलं ना. त्यांच्याकडनं सगळं शिकलात ना तुम्ही. पूर्वी तर किती सांगायचंय कपूर साहेब असे कपूर साहेब तसे. त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. मग काऊन सगळ्यांसमोर त्यांचा अपमान काऊन केला? अशी काय चूक केली होती मी म्हणून इतके बदललात तुम्ही? परिस्थितीनुसार बदलावं लागतं राधिका. तू सुद्धा बदललीस की. तू तरी कुठे आधीसारखी राहिलीस? मला कमीपणा आणण्यासाठी माझ्याच बॉसची मदत घेतलीस तू. अरे काय बोलून राहिलात तुम्ही? उगीच वेळ पांघरू नकोस. तुला माझ्याच कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं होतं ना मुद्दाम मला कमीपणा आणण्यासाठी. आणि म्हणूनच हे कपूर सरांना हाताशी धरून हे सगळे प्रयत्न केलेस तू. मला काही कळत नाही. आणि मी ते होऊ नाही दिलं तर काय मिरच्या झोंबल्या का नाकाला? अहो इतके दिवस तुमच्या यशामध्ये सुख मानत आले मी. आनंद मानत आले.
आणि आज मी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करून राहिले तर तुमची हुशारी वापरून तुम्ही माझा पाय खेचण्याचा प्रयत्न करून राहिला. मला मदत करणाऱ्या माणसांना त्रास देऊन राहिला. गुरुनाथ सुभेदार, मिरच्या मला नाही तुम्हाला झोपतायत. कारण तुम्हाला असं वाटलं का आपली गुड फॉर नथिंग बायको, तिला जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ती मोठी होईल, तिची इच्छा पुरी होईल, आपण खोटे पडू, म्हणून तुम्ही हे सगळं केलं. याला म्हणतायत इन्सिक्युरिटी, जी तुमच्यात आहे माझ्यात नाही. बाईचं मन मोठं असतं ना, म्हणून ती पुरुषाच्या सुखात सुख मानते. पण तीच बाई जर स्वतःचं सुख स्वतः शोधायला लागली तर तुमचा इगो दुखावतो. बस झालं, खूप बोललीस आता. हं? झालं असेल तुझं तर निघा. चल. पण मला बोलायचंय ना, आणि मी बोलल्याशिवाय इथनं जाणार नाही. हे पा, आपल्या आयुष्यात आपल्याला चांगली माणसं खूप कमी वेळा भेटतात. एकदा भेटली ना का त्यांना जपायचं असतं. गेलेली वेळ आणि माणूस पुन्हा कधी परत येत नाही. आणि तुम्ही तर दिवसेंदिवस एक एक माणूस तुमच्यापासून तोडून राहिला त्या भयारच्या नादी लागून. यारी कसे दिसते अभी? पा, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर हुआ. ही काय करते इथे? त्याने आपला मूड घालवायला आली आहे, रंगाचा भंग करायला आली आहे. आणि हा बुके? यांचं अभिनंदन करायला आले. यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. जरा गप्प बसशील का? तुझे टॉन्ट्स कळतायत ना मला. सोड ना गॅरी, इग्नोर कर तिला. मरू दे. तू मला सांग ना मी कशी दिसते. अतिशय कुरूप आणि घाणेरडी. राधिका, का एवढे काऊन ओरडून राहिलेत मायावर? मी एवढंसं बोलले तर इतकं लागलं तुम्हाला? आणि इतके दिवस ही मला गुड फॉर नथिंग, वाईट, मूर्ख म्हणत होती तर तुम्हाला काहीच वाटलं नाही? आणि तुम्हाला माहिती होतं तशी मी नाहीये तरी काही बोलला नाही तिला? आणि आज इतका राग आला? शन्या तर ना, ही भयार तुम्हाला सुंदर दिसतीये कारण तुम्ही हिच्या प्रेमात आंधळे झालाय. ही वरवर फॅशनेबल कपडे घालते, मेकअप करते म्हणून अशी दिसून राहिली. पण हिचं मन आहे ना, ते कुरूप आहे. आणि मन कुरूप असलेला माणूस कधीच सुंदर दिसू शकत नाही. तू जा, नाहीची का फालतू बडबड ऐकतोय? आपण हिला जायला सांग ना. तू उगाच मूड खराब करतेय सगळा. त्यामुळे तर तुझं फक्त मूड खराब झालाय शन्या. तू तर माझं पुरा आयुष्य खराब करून टाकलंय. त्याचं काय? आज माझा नवरा माया वाईटावरती उठलाय. मला खाली दाखवण्यासाठी माणुसकी सोडून वागून राहिले हे. तुझ्यामुळे हे असे वागून राहिले. तुझ्या हट्टापायी ते लोकांना गमावून राहिले. आज याद करायला पोचले तर कपूर साहेबांनाही सोडलं नाही. ओ नाव आय सी. तू कपूर सरांची बाजू मांडायला इथे आलीस तर. म्हणजे तुला गॅरीच्या प्रमोशनचा काहीच आनंद नाही झाला, उलट कपूरच्या डिमोशनचं दुःख झालंय. सी गॅरी, मी तुला म्हणत होती ना, हिचं काही प्रेम बीम नाही आहे रे तुझ्यावर. नाटक आहेत सगळी. आणि काय ग, तुला काय म्हणायचंय की मी तुझ्या नवऱ्याला फूस लावून माझ्याकडे आणलं राईट? ओके फाईन, ठीक आहे. पण मग तेव्हा तू काय करत होतीस? स्वतःची लायकी नसताना त्या कपूरला मस्का मारून कामच मिळवत होतीस ना. मिळालं का? आणि नाही मिळालं तर आता गॅरीच्या प्रमोशनवर एवढी जेलस होतेस.